चला मंडळी, आज बनवूयात लसुणी मेथी। ज्यांना कोणाला मेथीची भाजी अजिबातच खायला आवडत नाही त्यांना जर अशी लसुणी मेथी खायला दिली तर ते मेथीची भाजी नक्कीच खायला लागतील। या भाजीला आपण वरून एक छान असा तडका दिलेला आहे, त्यामुळे ही भाजी अधिकच स्वादिष्ट झालेली आहे। त्यासाठी इथे आपण मेथीची भाजी साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची। आता या भाजीमध्ये आपण एक मसाला टाकणार आहोत। त्यासाठी इथे 2 चमचे शेंगदाणे, 1 चमचा भाजलेली चणा डाळ आणि 1 चमचा सफेद तीळ हे सगळं थोडंसं भाजून घ्यायचं। शेंगदाण्याची साल काढून अगोदर मिक्सरला फिरून पावडर करून घ्यायची। नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करायची, म्हणजे पेस्ट एकदम छान अशी सॉफ्ट होते। आता एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घ्यायचं, त्यावर 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। लसणाचा थोडासा रंग बदली झाला की त्यावर बारीक चिरलेली मेथी घालायची। थोडंसं मीठ घालून मेथी छान अशी शिजून घ्यायची। आता त्याच पॅन मध्ये पुन्हा 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं। 1 चमचा जिरे तडतडल्यावर त्यावर 2 चमचे बारीक चिरलेला लसूण घालायचा। लसणाचा रंग थोडासा बदलला की त्यावर बारीक चिरलेला एक कांदा घालायचा। कांदाही छान असा सॉफ्ट झाला, थोडासा रंग बदलला की त्यावर आपण मसाले घालून घेऊयात। 1 छोटा चमचा हळद, 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धणे पावडर घालूयात। मसाले छान असे परतवून घ्यायचे। आता एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो चांगला सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात आणि झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजून घेऊयात। आता इथे छान असा टोमॅटो एकदम सॉफ्ट शिजलेला आहे। त्यावर आता जी आपण पेस्ट केली ती घालून घेऊयात। मसाल्यामध्ये छान मिक्स करायची आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात, कारण त्यामध्ये थोडीशी पेस्ट होती आणि ते पाणी घालून पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून एक वाफ आणून देऊयात। आता त्यावर बारीक चिरलेली मेथी घालायची आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं। 1 ते 1.5 चमचा गरम मसाला घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून पुन्हा एखादी वाफ आणून द्यायची। आता इथे छान अशी आपली लसुणी मेथी तयार आहे। पण भाजीला अजून स्वादिष्ट आणि रुचकर करण्यासाठी ढाबा स्टाईल एकदम टेस्ट येण्यासाठी आपण त्यावर एक तडका द्यायचा। त्यासाठी इथे 2 चमचे तूप घ्यायचं, त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या, 2 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आणि त्यावर त्याची एक खमंग अशी फोडणी द्यायची। आता मस्त इथे ढाबा स्टाईल लसुणी मेथी तयार आहे। ही भाजी तुम्ही रोटी, चपाती, भात, भाकरी कशा सोबतही खाऊ शकता। तर तयार आहे आपली ढाबा स्टाईल लसुणी मेथी। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर वसुधा किचनला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।